नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 5वीच्या गणित विषयाच्या प्रकरण 12वे परिमिती व क्षेत्रफळ त्याच्या उदाहरण संग्रह 49. तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. आणि अशाच प्रत्येक इयत्ताचे, यंदा तुम्ही 5वीला असेल तर पुढच्या वर्षी 6वीला जाल तर तुम्हाला पुढे उपयोगी पडणारच आहे. तर आत्ताच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. उदाहरण संग्रह 49 मधला पहिला प्रश्न. काय दिलेला? लांबी 7 सेमी आणि रुंदी 4 सेमी असलेल्या आयत तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागेल? तर बघा, पहिलं तर काय दिलेलं आहे? आयताकृती आहे आणि त्याची लांबी दिलेली आहे आणि रुंदी दिलेली आहे. तर आपण असं लिहू शकतो, काय? आयताची लांबी किती दिली? तर 7 सेंटीमीटर. आयताची लांबी किती आहे? 7 सेंटीमीटर. आणि आयताची रुंदी किती दिलेली आहे? तर 4 सेंटीमीटर. तर आयत तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागेल? तर आयत तयार करण्यासाठी लागलेल्या तारेची लांबी, आयत तयार करण्यासाठी लागणाऱ्या तारेची लांबी किती येणार आहे? तर काय असणार आहे? बरोबर आयताची परिमिती. तर आत्ताच आयत म्हणजेच या प्रकारची जी आकृती असते तो म्हणजेच काय? आयत. आपण या प्रकारचा जो असतो तो काय असतो? आयत. तर ही किती असणार आहे? 7. ही किती असणार आहे? 7. ही किती असणार आहे? 4 सेंटीमीटर आणि हा 4 सेंटीमीटर. तर आयताची लांबी. आणि आयत काय असतो? तर समोरासमोर बाजू असते ती समान मापाची असते. ही बाजू आणि ही इथे 4 पाहिजे होता. समोरासमोरील बाजू समान असते, म्हणजे दोन बाजू समान मापाच्या असतात, म्हणून आपण 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी लिहू शकतो. तर 2 गुणिले लांबी किती दिलेली आहे? 7 सेमी अधिक 2 गुणिले रुंदी किती दिलेली आहे? 4 सेमी. तर दोघांची गुणाकार करू. पहिले तर गुणाकार होईल. 7 दुणे 14 अधिक 8 तर किती होते? 14 आणि 8 किती होतात? तर 22 सेंटीमीटर. म्हणून आयत तयार करण्यासाठी 22 सेमी तार लागेल. असा हा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. उदाहरण संग्रह 49 मधला दुसरा प्रश्न. काय दिलेला आहे? एका आयताची लांबी 20 मीटर व रुंदी 12 मीटर आहे, तर त्या आयताची परिमिती किती? तर आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे लिहू. तर आयताची लांबी काय दिलेली आहे? आयताची लांबी तर 20 मीटर आणि आयताची रुंदी काय दिलेली आहे? तर 12 मीटर. तर आपल्याला आयताची परिमिती, तर आयताची परिमिती बरोबर काय? 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी, किंवा तुम्ही चारही बाजूंची बेरीज सुद्धा करू शकतो. आयत आहे, आयताकृती आहे, त्याची लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे. तर हा 20 मीटर असणार आहे, हा पण 20 मीटर असणार आहे, हा किती? 12 मीटर असणार आहे आणि हा पण 12 मीटर, हा पण 12 मीटर. तर
सर्वांची बेरीज केली तरी पण तेच उत्तर येते. 2 गुणिले लांबी किती आहे 20 अधिक 2 गुणिले रुंदी किती आहे तर 12. तर 20 गुणिले 2 केले तर 40 आणि 12 गुणिले 2 केले तर 24 म्हणजेच किती तर 64 सेमी. किती असेल आयताची परिमिती तर 64 मीटर इतकी. सॉरी, इथं मीटर पाहिजे कारण की एकक आपल्याला मीटरमध्ये दिलेलं आहे. म्हणून आयताची परिमिती आयताची परिमिती किती येणार आहे तर 64 मीटर आहे. असा आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. उदाहरण संग्रह 49 मधला तिसरा प्रश्न काय दिलेला. एका चौरसाची प्रत्येक बाजू 9 मीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती काढा. तर बघा, चौरस म्हणजे चारी बाजू सारखा असणारा आकृती म्हणजे चौरस. तर किती दिलेला आहे 9 मीटर. हा पण 9 मीटर, 9 मीटर आणि 9 मीटर. तर चौरसाची परिमिती, चौरसाची बाजू, चौरसाची बाजू किती दिलेली आहे 9 मीटर दिलेली आहे. तर चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजूंची लांबी किंवा चारी बाजूंची लांबी ची बेरीज केली तरी पण येत आहे. तर 4 गुणिले बाजूंची लांबी किती आहे तर 9 आहे, तर येते किती 36 मीटर. म्हणून त्या चौरसाची परिमिती 36 मीटर असणार, 36 मीटर आहे. उदाहरण संग्रह 49 मधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे. 160 मीटर लांब व 90 मीटर रुंद असलेल्या मैदानाभोवती 4 फेऱ्या घातल्यास किती किलोमीटर अंतर चालून होईल. तर बघा काय आहे, लांबी किती दिली 160 मीटर व रुंदी किती दिली तर 90 मीटर. म्हणजे हा काय आहे एक आयतच आहे. हा काय आहे एक आयत आहे असं आपण म्हणू शकू. तर हा किती आहे 90 मीटर आणि हा किती आहे 160 मीटर. म्हणजे ही पण सॉरी उलटं लिहिलं आपण. इथं 160 मीटर लिहू कारण की लांबी आहे 160 मीटर आणि रुंदी लिहू 90 मीटर. तर ही पण किती असणार आहे 90 मीटरच असणार आहे. म्हणजे हा काय आहे एक आयत आहे. तर आपण आयताची लांबी किती दिलेली आहे तर 160 मीटर आणि आयताची रुंदी किती लिहू आपण दिलेले आहे 90 मीटर. तर आयताची परिमिती, पहिले तर आपण आयताची परिमिती काढू. आयताची परिमिती बरोबर किती येणार आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. तर बघा किंवा चारही बाजूंची बेरीज केली तरी पण उत्तर येतच. तर 2 गुणिले लांबी किती आहे 160 अधिक 2 गुणिले रुंदी किती आहे 90. तर बेरीज केली तर किती येते तर 16 गुणिले 2 केले तर 32 म्हणजेच 320 अधिक 9 दुने 18 म्हणजेच किती 180. बेरीज केली तर किती 20 तिकडे दिले तर 100 होतात आणि हे 300 आणि किती 400 मीटर इतकी असणार आहे. सॉरी आपली बेरीज जराशी चुकली. किती होता 320 अधिक 180 केले तर 0 0 1 गेला हातचा 4 आणि 5 म्हणजेच किती 500 मीटर उत्तर येतंय. म्हणजेच आपली या आयताची परिमिती किती आली
500 मीटर आली. तर मैदानाभोवती मारायच्या फेऱ्या, मैदानाभोवती मारायच्या फेऱ्या किती फेऱ्या मारायच्या? तर 4 फेऱ्या मारायच्या. म्हणून चालून पार केलेले अंतर बरोबर 4 गुणिले आयताची परिमिती किती आली? 500. म्हणून 4 गुणिले 4 फेऱ्या मारायच्या, म्हणून 4 गुणिले 5 केले तर किती होतात? तर 2000, 4 25 2000 मीटर होतात. 2000 मीटर म्हणजेच, तर आपल्याला माहीत आहे. काय माहीत आहे? मी इथे लिहितो, तुम्ही खालीच लिहा. 2000 मीटर म्हणजेच किती? तर 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. म्हणून किती होणार आहे? 2 किलोमीटर अंतर चालून होईल. म्हणून मैदानाभोवती 4 फेऱ्या घातल्यास 2 किलोमीटर अंतर चालून होईल. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवायचा आहे. उदाहरण संग्रह 49 मधला 5वा प्रश्न. काय दिलेला? संजू दररोज एका चौरसाकृती बागेभोवती 12 फेऱ्या पूर्ण करतो. बागेच्या प्रत्येक बाजूची लांबी 120 मीटर आहे. तर संजू दररोज किती अंतर चालतो ते मीटरमध्ये लिहा. तर एक काय आहे? चौरस आहे. काय आहे? चौरस आहे. तर प्रत्येकाची किती लांबी आहे? तर 120 मीटर. किती आहे? 120 मीटर. 120 मीटर. 120 मीटर आहे. आहे काय? चौरसाकृती. म्हणून आपण असं लिहू शकतो. काय? चौरसाची लांबी. पहिले आपण चौरसाची परिमिती काढू. तर चौरसाची लांबी किती दिलेली आहे? 120 मीटर दिलेली आहे. तर चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती किती येईल मग? 4 गुणिले बाजू. तर किती? 4 गुणिले बाजू किती आहे? 120 मीटर आहे. तर किती? 12 दूनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48 म्हणजेच किती? 480 मीटर इतकी काय असेल? त्या चौरसाची परिमिती असणार आहे. बघा, संजू दररोज 12 फेऱ्या मारतो. त्या संजू चौरसाकृती बागेभोवती किती? 12 फेऱ्या मारतो, पूर्ण करतो. 12 फेऱ्या पूर्ण करतो. 12 फेऱ्या पूर्ण करतो असं आपण लिहू. म्हणजेच परिमिती किती आहे? 480. म्हणून संजू रोज चालतो ते अंतर बरोबर काय असणार आहे? 12 गुणिले संजू एका फेरीत चालतो ते अंतर. संजू एका फेरीत चालतो ते अंतर. तुम्ही विचार करत असाल की संजू एका फेरीत किती अंतर चालतो? तर हेच, संजू एका फेरीत चालतो ते अंतर किती असणार आहे? तर जी चौरसाची परिमिती आहे तीच, म्हणजे 480 मीटर. म्हणून 12 गुणिले किती करणार आहे? 480 मीटर. जर गुणाकार केला आपण तर किती? 12 8 96, 9 गेले हातचे, 12 चौक 48, 48 आणि 9 किती होतात?
तर 2 इथे दिले म्हणजे 57 आणि किती तर 0 म्हणजे 5707 मीटर इतका तो रोज चालतो. म्हणून तेच आपण म्हणजेच 1 किलोमीटर 1 किलोमीटर म्हणजेच किती 1000 मीटर असतो. म्हणून जर ह्याला किलोमीटरमध्ये करायचं असेल तर आपल्याला 5760 मीटर आहे. म्हणून 5000 जर घेतलं तर 5 किलोमीटर आणि 760 मीटर इतकं रोज चालतो. म्हणून संजू दररोज 5 किमी आणि 707 मीटर अंतर चालतो. असा हा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. उदाहरण संग्रह 49 मधला 6वा प्रश्न काय दिलेला एका आयताकृती भूखंडाची लांबी 50 मीटर व रुंदी 30 मीटर आहे. त्याच्या कडेने तारेचे 3 पदरी कुंपण घालायचे आहे. तारेचा दर 60 रुपये प्रति मीटर असल्यास कुंपणासाठी लागणारा तारेचा खर्च किती येईल? तर बघा आयताकृती भूखंडाची लांबी आयत आहे म्हणजे ह्या आयताकृती म्हणजे आयतच आहे. तर आयताकृती भूखंडाची लांबी किती दिलेला आहे? तर 50 मीटर. किती आहे? 50 मीटर. आणि आयताकृती भूखंडाची रुंदी किती दिलेली आहे? 30 मीटर. 30 मीटर. रुंदी किती आहे? 30 मीटर. तर आयताकृती भूखंडाची परिमिती बरोबर किती येणार आहे? तर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. तर किती 2 गुणिले लांबी किती आहे? 50 आणि 2 गुणिले रुंदी किती आहे? 30. तर गुणाकार केला तर किती? 100 अधिक 60 म्हणजेच किती असणार आहे? तर 160 मीटर इतकी त्या भूखंडाची परिमिती असणार आहे. तर आपल्याला काय सांगितलेले त्याच्या कडेने तारेचे 3 पदरी कुंपण. तर 3 पदरी कुंपण घालायचे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी लागणारी एकूण तार किती लागेल? तर 3 पदरी. एकूण किती आहे? किती मीटर परिमिती आहे? तर 160. तर किती होणार आहे? 3 गुणिले 16 16 दुनी 32 आणि 16 त्रिक 48 म्हणजे 480 मीटर तार लागणार आहे. म्हणजे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी लागणारे एकूण तार किती? 480 मीटर. तर आपल्याला काय ते तारेचा दर 60 रुपये प्रति मीटर आहे. म्हणून तारेचा एकूण खर्च किती खर्च? तर एका मीटरसाठी 60 रुपये. तर एकूण किती मीटर लागणार आहे तार 3 पदरी? तर 480 मीटर तार लागणार आहे. म्हणून आपण काय करू? 480 मीटर तारेचा एकूण खर्च 480 मीटर गुणिले आपण एका मीटरसाठी किती? 60 रुपये लागतील. तर गुणाकार केला तर किती होईल? 6 8 48. आता गुणाकार तर आपण शिकलेलोच आहात म्हणून मी शॉर्टकटच करतो. हे 2 शून्य शेवटी आहेत तर आपण कसं डायरेक्टच करू. 6 8 48 4 गेले हातचे 6 चौक 24 24 आणि 4 किती होतात? तर 28 होतात आणि हे 2 शून्य मग ठेवून द्यायचे. किती लागणार आहे? तर 28,800 रुपये एकूण खर्च येणार आहे. म्हणून
कुंपणासाठी कुंपणासाठी लागणाऱ्या तारेसाठी एकूण खर्च किती येणार आहे? 28,800 रुपये येईल. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. उदाहरण संग्रह 49 मधला 7वा प्रश्न काय दिलेला आहे? एका खेळात चौरसाकार क्रीडांगणाभोवती धावावे लागते. क्रीडांगणाच्या प्रत्येक बाजूची लांबी 20 मीटर आहे. एका खेळाडूने त्या क्रीडांगणाभोवती 5 फेऱ्या घातल्या तर तो किती मीटर अंतर धावला? तर बघा काय आहे चौरसाकृती. क्रीडांगणाची लांबी किती लांबी दिलेला आहे? तर 20 मीटर. म्हणून चौरसाकृती क्रीडांगणाची परिमिती बरोबर काय येणार आहे? 4 गुणिले चौरसाकृती क्रीडांगणाची लांबी तर किती? 4 गुणिले किती येणार आहे? 20 मीटर. म्हणजेच त्या चौरसाकृती क्रीडांगणाची परिमिती किती येणार आहे? तर 80 मीटर आहे. म्हणजे चौरसाकृती क्रीडांगणाची परिमिती किती? 80 मीटर. तर क्रीडांगणाभोवती खेळाडूने त्या क्रीडांगणाभोवती मारलेल्या फेऱ्या. खेळाडूने क्रीडांगणाभोवती मारलेल्या फेऱ्या किती फेऱ्या मारल्या? तर 5 फेऱ्या. किती? 5 फेऱ्या. म्हणून खेळाडूने धावून पार केलेले एकूण अंतर किती असणार आहे? तर 5 गुणिले 80 मीटर. म्हणजेच किती? 400 मीटर इतकं तो धावून पार करेल. म्हणून क्रीडांगणाभोवती 5 फेऱ्या मारणाऱ्या खेळाडू एकूण 400 मीटर धावला. किती धावला? तर 400 मीटर धावला. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. प्रश्न 8वा काय दिलेला आहे? 60 मीटर लांब व 40 मीटर रुंद असणाऱ्या शेताला 4 पदरी कुंपण तार लावायची आहे. तर त्यासाठी किती तार लागेल? तर लांब आणि रुंद दिलाय. म्हणजेच कोणत्या असेल? तर आयताकृती शेत असेल. काय? लांबी आणि रुंदी आहे म्हणून आयताकृती शेताची लांबी किती दिले इथं? 60 मीटर. आणि आयताकृती शेताची रुंदी किती असणार आहे? तर 40 मीटर. म्हणून
आयताकृती शेताची परिमिती किती येणार आहे? तर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. तर 2 गुणिले लांबी किती? 60 मीटर अधिक 2 गुणिले रुंदी किती? 40 मीटर. तर किती? 120 मीटर. 120 मीटर अधिक 40 दुने 80 म्हणजेच किती? तर 200 मीटर. किती मीटर? 200. आयताकृती शेताची परिमिती किती असेल? 200 मीटर. किती असणार आहे? 200 मीटर. तर शेताला 4 पदरी कुंपण तार लावायची आहे. किती? शेताला लावायची कुंपण तार किती पदरी ची कुंपण तार किती? 4 पदरी कुंपण तार लावायची आहे. म्हणून लागणारी एकूण तार बरोबर किती? 4 गुणिले परिमिती किती आहे? 200. तर किती मीटर तार लागेल? 800 मीटर तार लागेल. किती मीटर? 800 मीटर. म्हणून कुंपणासाठी एकूण 800 मीटर तार लागेल. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. उदाहरण संग्रह 49 मधला 9वा प्रश्न काय दिलेला आहे? तर एका त्रिकोणाच्या बाजूंची लांबी अनुक्रमे 24.7 सेमी, 20.4 सेमी व 10.5 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाची परिमिती किती? तर बघा, बाजूंची लांबी त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी, 3 बाजूंची लांबी अनुक्रमे कशी दिली? तर 24.7 सेमी, त्याच्यानंतर 20.4 सेमी आणि 10.5 सेमी. तर त्रिकोणाची परिमिती बरोबर तीनही बाजूंची बेरीज तर किती दिले? 24.7 अधिक 20.4 अधिक 10.5. तर सर्वांची बेरीज करू आपण. 24.7 अधिक 20.4 अधिक 10.5. तर सर्वांची बेरीज केली तर किती होते? 5 आणि 4 किती? 11. 11 आणि 6 किती होतात? 11 आणि 5 किती होतात? तर 16 होतात. एक गेला हातचा. आणि किती? 5 आणि किती होतात? इथे पण 5 म्हणजेच 55.6 सेंटीमीटर. तर त्रिकोणाची परिमिती म्हणून त्रिकोणाची परिमिती बरोबर किती आहे? तर 55.6 सेंटीमीटर आहे. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. परिमिती 55.6 सेमी आहे. उदाहरण संग्रह 49 मधला 10वा प्रश्न काय दिलेला? आलेख कागदावरील आकृत्या पहा, त्यांच्या बाजू आलेखावरील रेघांच्या सहाय्याने मोजा आणि प्रत्येक आकृतीची परिमिती योग्य चौकटीत लिहा. तर बघा, AB जर आपण व्यवस्थित मोजलं, एकदम लहान दिसतात तर मोजता नाहीत, पण दिलेलं आहे त्याच्यावरून मी
लिहितो. किती आहे ए बी किती असणार आहे 3.5 आणि ही पण किती आयत आहे म्हणून 3.5 आणि ही किती आहे 2.5 आणि 2 ही ती 2.5. जर सर्वांची बेरीज केली आपण तर 3.5 अधिक 3.5 अधिक 2.5 अधिक 2.5. सर्वांची बेरीज केली तर 20 येते. 2 गेले हातचे किती 6 6 आणि 6 किती होतात तर 12. तर किती असणार आहे इथे 12 सेंटीमीटर. आयत ABCDची परिमिती किती असणार आहे 12 सेंटीमीटर. दुसरा बघा जो आयत दिलेला आहे EFGH. तर EF किती दिलेला आहे तर 3.8. तर त्याच्या समोरील पण 3.8. हा किती असणार आहे 1.3 आणि हा पण किती असणार आहे 1.3. तर जर आपण ह्यांची सर्वांची बेरीज परिमिती विचारलेलं म्हणून सर्वांची बेरीज करू आपण तर 3.8 3.8 1.3 आणि 1.3. सर्वांची बेरीज केली तर 8 8 16 आणि 6 किती होतात तर 22. एक गेला हातचा किती 6 7 8 9. तर किती होणार आहे किती होणार आहे थोडीशी बेरीज चुकलेली असं वाटतंय मला. तर किती 8 8 16 16 आणि 6 किती होतात 22. एक गेला हातचा 3 3 6 6 7 8 9 9 आणि 2 गेलेले हातचे म्हणून किती होतात तर 9 आणि 11 किती होतात 10 होतात. किती 10. 1 आणि 2 5 5 आणि 8 8 आणि 2 10 किती होतात 10. तर एकूण किती होणार आहे 10 सेंटीमीटर होणार आहे. PQRS किती आहे तर प्रत्येकाची लांबी 2.4 चौरस आहे. 2.4 2.4 आणि 2.4. तर 2.4 2.4 2.4 आणि 2.4. सर्वांची बेरीज केली तर किती 4 4 8 आणि 16. एक गेला हातचा किती 8 आणि 9. तर किती होणार आहे 9.6 सेंटीमीटर होणार आहे. आणि हा किती असणार आहे तर 2.9 आणि हा किती ही बाजू किती असणार आहे 2.9 आणि ही 1.9 आणि ही पण 1.9. तर सर्वांची बेरीज केली आपण 2.9 2.9 1.9 आणि 1.9. कारण की रेषा एकदम छोट्या आहेत मोजायला थोडीशी अडचण होते. मी डायरेक्ट उत्तर दिलेलं त्याच्यावरनं घेतोय कारण की ते मोठं करून बघावं लागेल तेव्हा आपण व्यवस्थित मोजू शकतो. तर किती 9 18 9 27 9 चौक 36. 3 गेले हातचे 4 4 आणि 5 आणि 6 6 आणि 3 किती होतात तर 9 होतात. म्हणून हे पण किती असणार आहे 9.6 सेंटीमीटर असणार आहे. आणि इथेच आपला हा उदाहरण संग्रह 49 सुद्धा संपलेला आहे. तुम्हाला आवडल्यास तुम्ही सबस्क्राईब तर केलंच असेल, लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.